नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, मराठी विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर। आज आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 अभ्यासपत्रिका क्रमांक 13 भाषा विज्ञान आणि मराठी भाषा या अभ्यासपत्रिकेअंतर्गत असणारा विभाग 2 जो आहे त्या विभाग 2 मधील मराठीचे ध्वनी परिवर्तन नावाचे प्रकरण आजपासून आपण पाहणार आहोत। तर आज आपण ध्वनी परिवर्तन म्हणजे काय, त्याचं स्वरूप आणि व्याख्या या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। भौतिक जीवन व्यवहाराच्या परिपूर्तीसाठी मानवाने संकेतबद्ध, सार्थ, मौखिक ध्वनींची संरचना असणारी भाषा निर्माण केली आणि तो पृथ्वी तलावावरील इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळा प्राणी ठरला, म्हणून त्याला बोलणारा प्राणी असं म्हटलं जातं। या दृष्टीने जर आपण पाहिलं तर भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य असा घटक असलेली तुम्हाला दिसते। मानवी जीवन व्यवहाराचे प्रभावी साधन म्हणून आपण भाषेकडे पाहतो, कारण भाषा ही संप्रेषण व्यवहाराचं कार्य करताना आपल्याला दिसते। भाषेशिवाय मानवाला स्वतंत्र असं अस्तित्व नाही। भाषेशिवाय मानवाला स्वतंत्र अस्तित्व नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याची कारणं जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की मानवाने भाषेच्या माध्यमातून जगात अस्तित्वात असलेल्या व नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा प्रत्येक मूर्त व अमूर्त अशा वस्तू व पदार्थांचं भाषेद्वारे नामकरण केलेलं आपल्याला दिसतं आणि त्याद्वारे तो भाषिक व्यवहार पूर्ण करतो। भाषेमुळेच मानव आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना आणि गरजा यांची अभिव्यक्ती करतो। दुसरी गोष्ट भाषेमुळे इथं मानवाच्या जीवनामध्ये घडलेली तुम्हाला दिसते की भाषेमुळेच माणसानं समाजाची निर्मिती केलेली आहे, संस्कृतीची निर्मिती केलेली आहे आणि तिचा विकास भाषेच्या माध्यमातूनच होताना तुम्हाला दिसतो। म्हणजे भाषेमुळेच समाज निर्मिती करणं हे मानवाला शक्य झालेलं आहे। भाषेमुळेच मानवाने संस्कृतीचं गठन केलेलं आहे आणि संस्कृतीचं वहन सुद्धा भाषेमुळेच काळानुरूप होताना तुम्हाला दिसते। अशा अंगानं जर पाहिलं तर भाषा ही माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणूनच भाषेशिवाय मानवाला स्वतंत्र अस्तित्व नाही असं म्हटलं जातं। या भाषेच्या माध्यमातून एवढंच कार्य घडून येतं असं नाही, तर साहित्य, कला, स्थापत्य, सामाजिक तत्वज्ञान अशा सर्वच मानवी विद्यांचा विकास सुद्धा मानवाने भाषेच्या द्वारेच केलेला आपल्याला दिसतो। याशिवाय ज्ञान, माहिती, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्राचा विकास सुद्धा भाषेमुळेच मानवाने साध्य केलेला तुम्हाला दिसतो। अशा पद्धतीनं जर आपण भाषेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर मानवाच्या जीवनामध्ये भाषेला किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल। आणि ही भाषा कशी जन्माला येते, तिचा विकास कसा होतो, तिचा कालांतराने क्षय होतो आणि मग नाश होतो, ही या अवस्थेतून सुद्धा भाषेला जावं लागतं। तर अशा पद्धतीनं मानवाच्या जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व असलेले तुम्हाला दिसते। तर या भाषेच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, म्हणजे जगातल्या कोणत्याही भाषेच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर या भाषेमध्ये अनेक पातळीवरती काळानुरूप स्थित्यंतरे घडताना तुम्हाला दिसतात आणि ही स्थित्यंतरे घडतात त्यामधलं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ध्वनी परिवर्तन। म्हणून आज आपण ध्वनी परिवर्तनाचे स्वरूप, त्याची वैशिष्ट्य आणि व्याख्या आज आपण पाहणार आहोत। तसं पाहिलं तर परिवर्तन हा सृष्टीचाच नियम असलेला तुम्हाला दिसतो। या सृष्टी तलावावरती अस्तित्वात असणाऱ्या सगळ्या भौतिक संसाधनांच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी सृष्टीच परिवर्तनशील आहे। म्हणजे या पृथ्वी तलावरती अस्तित्वात असणाऱ्या सर्वच नैसर्गिक अशा संसाधनांमध्ये, म्हणजे तिथल्या वस्तू व पदार्थांमध्ये सातत्याने
परिवर्तन घडतं आहे असं आपल्याला लक्षात येतं. ही दीर्घकालीन प्रोसिजर असल्यामुळं ते सहज आपल्याला लक्षात येत नाही, पण कालांतरानं ते थेटपणाने आपल्या डोळ्यासमोर दिसतं की या भौतिक संसाधनामध्ये सुद्धा, म्हणजे पृथ्वी तलावरती अस्तित्वात असणाऱ्या वस्तू व पदार्थांमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या पातळीवरती सातत्याने परिवर्तन होते आहे असं आपल्याला दिसतं. आता हे जसं नैसर्गिक वस्तू व पदार्थांमध्ये सातत्याने परिवर्तन घडत असतं, कारण हा सृष्टीचा नियम आहे म्हणून ते घडतं, तशाच पद्धतीनं मानवाच्या जीवनाशी संबंधित असणारी भाषा, मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असणारा समाज आणि संस्कृती, इतकंच काय की धर्मव्यवस्था, ही सुद्धा परिवर्तनाला अपवाद नसते असं तुमच्या लक्षात येईल. तर इथं मात्र आपल्याला भाषेच्या अनुषंगाने परिवर्तनाच्या दृष्टीने विचार करायचा असल्यामुळे आपण भाषिक ध्वनी परिवर्तन कसं घडतं या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करू. भाषेला मानवी जीवनामध्ये सजीव सामाजिक संस्था आहे असं मानलं जातं. तेव्हा सजीव सामाजिक संस्था आहे असं का म्हणायचं, तर जन्म, विकास, क्षय आणि नाश ही चारीच्या चारी सजीवाची लक्षणे भाषेला तंतोतंत पद्धतीनं लागू पडतात असं तुमच्या लक्षात येईल. आणि या प्रक्रियेतून भाषेला जावं लागत असल्यामुळे भाषेला सजीव सामाजिक संस्था असं म्हटलं जातं. तर त्या भाषेची जी प्रक्रिया आहे ती आपण थोडी समजून घेतलं तर मग आपल्याला ध्वनी परिवर्तन म्हणजे काय हे कळायला मदत होईल. तर पहा कसं घडतं, तर एका भाषेतून दुसरी भाषा अपभ्रंश स्वरूपामध्ये जन्माला येते आणि ती नवी भाषा समाजामध्ये रूढ होत जाते आणि कालांतराने भाषेला स्वतःचा असा एक स्वतंत्र दर्जा प्राप्त होतो. आता ही हजारो किंवा शेकडो वर्षात घडून येणारी प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला हे सहजपणाने लक्षात येत नाही. पण जर आपण बघितलं तर यादवकालीन मराठी भाषा, त्यानंतर शिवकालीन मराठी भाषा, पेशवेकालीन मराठी भाषा, आंग्लकालीन मराठी भाषा, असा जर काळाच्या पटावरती भाषेची झालेले बदल जर तुम्ही पाहिले, म्हणजे नुसत्या एका मराठी भाषेचे बदल झालेले जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की भाषा ही कशी बदलत आलेली आहे. आणि आजच्या भाषेचं स्वरूप आणि यादव काळातील मराठी भाषेचं स्वरूप किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन भाषेचं स्वरूप किंवा फुले, टिळक, आगरकर, रानडे यांच्या काळातील साहित्याचं स्वरूप जर आपण पाहिलं आणि आजच्या काळाच्या भाषेशी त्याची पडताळणी केली तर तुमच्या लक्षात येईल की भाषा ही मराठी भाषा सुद्धा कशी काळानुरूप पातळीवरती बदलत आलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच्या अगोदर जरी आपण गेलं तर असं मानलं जातं की संस्कृतमधून प्राकृत आणि प्राकृतातून अपभ्रंशित भाषा आणि त्यातून मग वैखरी आणि मग मराठी अशा पद्धतीने भाषेचा विकास, एका मराठी भाषेचा विकास सुद्धा झालेला आहे. इथं काय घडताना आपल्याला दिसतं, तर कोणतीही भाषा ही पूर्वसुरीच्या एका भाषेतून जन्माला येते तेव्हा ती पहिल्या टप्प्यात अपभ्रंशित स्वरूपामध्ये अस्तित्वात असते आणि हे अपभ्रंशित असणारं भाषेचं जे बालरूप असतं त्याला एक सौष्ठव प्राप्त होतं आणि मग नंतर पूर्वसरीच्या भाषेपासून तिचा इतका संबंध तुटतो, तिच्यामध्ये इतकी ध्वनी परिवर्तनं झालेली असतात की त्या भाषेला स्वतंत्र भाषेचा दर्जा प्राप्त होतो आणि ती पुन्हा अस्तित्वात येते. आणि हे मराठी भाषा तिचं उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं जातं. तर याला कारण आपल्याला ध्वनी परिवर्तन आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून ध्वनी परिवर्तनाचा अभ्यास हा किती व्यापक पातळीवरती आपल्याला करता येतो याचा एक दृष्टिकोन तुमच्या समोर या माध्यमातून स्पष्ट होताना तुम्हाला दिसेल. तर असं जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये जे ध्वनी परिवर्तन घडून येतं त्याला मराठी भाषा सुद्धा अपवाद नाही, तर ते प्रामुख्याने 2 कारणांनी घडते असं आपल्याला दिसतं. आता ती कारणं पाहण्या अगोदर ध्वनी म्हणजे काय हे पाहणं गरजेचे ठरते असं मला वाटतं. तर ध्वनी या शब्दाचा व्यापक अर्थ आपण पाहतो समाजामध्ये रूढ असलेला, की तो कसा आहे की कोणत्याही स्वरूपाच्या वस्तू वा पदार्थाच्या माध्यमातून
किंवा अगदी मानवाच्या कोणत्याही अवयवाच्या माध्यमातून किंवा अगदी मुखातून सुद्धा उद्गृत होणारा आवाज याला आपण सर्वसामान्यपणे समाज व्यवहारामध्ये ध्वनी असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये दारावरची टकटक असो, भांड्यांचा झालेला खडखडाट असो, किंवा मानवाने मारलेली टाळी असो, किंवा मानवाच्या मुखातून उत्पन्न होणारा कोणत्याही स्वरूपाचा मौखिक ध्वनी असो, या सगळ्याला, किंवा वाहनांचा आवाज असो, या सगळ्याला आपण व्यापक पातळीवरती ध्वनी असं म्हणतो जीवन व्यवहारामध्ये भाषा बोलत असताना. परंतु जेव्हा आपण भाषा विज्ञानाचा विचार करतो तेव्हा ध्वनी या शब्दाचं संकुचीकरण झालेलं तुम्हाला दिसतं. म्हणजे ध्वनी हा शब्द असा जीवन व्यवहारामध्ये वापरतो तसा व्यापक अर्थानं तो वापरला जात नाही, तर तो मर्यादित अर्थाने वापरला जातो भाषा विज्ञानामध्ये किंवा भाषाशास्त्रामध्ये. तर मग इथं भाषा विज्ञानाच्या दृष्टीने ध्वनी म्हणजे काय, तर मानवाच्या मुखेंद्रियातून उद्गृत झालेला, वायुलहरीमार्फत दुसऱ्या मानवाच्या कर्णेंद्रियापर्यंत पोहोचलेला आणि भाषेमध्ये बांधलेल्या सार्थ उच्चारणास आपण ध्वनी असं म्हणतो. म्हणजे इथं ध्वनी या शब्दाचं एक मर्यादित रूप भाषा विज्ञानामध्ये स्वीकारलं गेलेलं आहे असं तुमच्या लक्षात येईल. की असा मानवाच्या मुखेंद्रियातून उत्पन्न झालेला ध्वनी की जो वायुलहरीमार्फत दुसऱ्या मानवाच्या कर्णेंद्रियापर्यंत जाऊन पोहोचतो. पण तो ध्वनी असा असला पाहिजे की जो त्या मानव समूहाच्या भाषिक व्यवस्थेमध्ये सार्थ उच्चारणाच्या पातळीवरती भाषेत बांधला गेलेला असला पाहिजे, तरच त्याला आपण भाषा विज्ञानामध्ये ध्वनी असं म्हणतो. तर ध्वनी हा जगातल्या कोणत्याही भाषेचा लघुत्तम स्वरूपाचा असा घटक आहे की जो मानवाने कल्पनाजन्य सार्थ उच्चाराच्या पातळीवरती स्वीकारलेला आहे. या लघुत्तम घटकाच्या द्वारेच जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये शब्द अस्तित्वात येतात. शब्दांच्या माध्यमातून असं सार्थ स्वरूपाचं वाक्य बनतं आणि मानवी जीवन व्यवहार हा भाषेच्या द्वारे पूर्ण होताना तुम्हाला दिसतो. इथं असं ध्वनींचं फार महत्त्वाचं स्थान कोणत्याही भाषेमध्ये असलेलं तुम्हाला दिसतं. तर या ध्वनीमध्ये जेव्हा परिवर्तन घडून येतं तेव्हा आपण ध्वनी परिवर्तन त्या भाषेमध्ये झालं असं आपण म्हणतो. आता हे जे ध्वनी परिवर्तन आहे हे प्रामुख्याने दोन कारणांनी घडताना तुम्हाला दिसतं. एक म्हणजे आंतरिक परिवर्तन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बाह्य परिवर्तन. म्हणजे जगातल्या कोणत्याही भाषेतील होणारं ध्वनी परिवर्तन हे आंतरिक पातळीवरती घडताना तुम्हाला दिसतं आणि बाह्य पातळीवरती घडताना तुम्हाला दिसतं. ही ध्वनी परिवर्तनाची दोन मुख्य कारणे आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आता आंतरिक पातळीवरती जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये ध्वनी परिवर्तन घडतं म्हणजे काय घडतं, तर जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये बांधले गेलेले जे ध्वनी असतात ते मर्यादित अशा स्वरूपाचे असतात आणि या ध्वनींचा सार्थ समुच्चयाने भाषा बनलेली असते. तर ह्या भाषेमध्ये असणारे ध्वनी जे असतात हे काही मृदू असतात तर काही कठीण असतात. आता पाहिलं तर स्वर हे मृदू आहेत आणि व्यंजन ही बहुतांशरित्या कठीण असलेली तुम्हाला दिसतात उच्चाराच्या पातळीवरती. याशिवाय ह्या कठीण आणि मृदू अशा ध्वनींमध्ये तुम्हाला महाप्राण, अल्पप्राण, घोष, अघोष अशा स्वरूपामध्ये सुद्धा भाषेत ध्वनी अस्तित्वात असलेले तुम्हाला दिसतात. या ध्वनींच्या माध्यमातून जे शब्द बनलेले असतात या शब्दांचं उच्चारण करताना मानव भाषेच्या बाबतीमध्ये तेवढा सजग असत नाही किंवा त्याला त्या भाषेतील तंतोतंत स्वीकारल्या गेलेल्या ध्वनींचं नीटपणाने उच्चारण करता येत नाही. अशा वेळेला जेव्हा ध्वनींच्या पातळीवरती आंतरिक स्वरूपामध्ये बदल घडतात त्याला आपण आंतरिक ध्वनी परिवर्तन असं म्हणतो. आता ह्या आंतरिक ध्वनी परिवर्तनामध्ये कोणती कोणती कारणं असतात, तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एखाद्या भाषेच्या शब्दामध्ये असणारे जे ध्वनी असतात यांच्यामध्ये निकटत्वजन्य सहचर्य असतं. म्हणजे जर मराठी भाषेचं तुम्ही उदाहरण घेतलं व्यंजनांच्या पातळीवरती
तर प, फ, ब, भ, म हे एक उच्चाराच्या पातळीवरती थोडाफार फरक असला तर सारखेपणा असलेला तुम्हाला दिसतो. किंवा च, छ, ज, झ यासारखे व्यंजन. आता अशी जी व्यंजनं आहेत, या प्रत्येक व्यंजनांचा स्वतंत्रपणाने जर विचार केला तर ह्यांच्यामध्ये एक निकटत्वजन्य सहचर्य असलेलं तुम्हाला दिसतं. आणि मग अशा ध्वनींचं भाषिक व्यवहारामध्ये उपयोग करताना तो तंतोतंत पद्धतीनं करत नाही मानव. आणि त्यामुळं चच्या जागी छ येतं किंवा छच्या जागी च येतं, काही वेळेला ज येतं, असं आपल्याला घडताना दिसतं. म्हणजे ह्या ध्वनीमध्ये असणारे जे महाप्राण असतात किंवा अल्पप्राण असतात किंवा मृदू किंवा कठीण अशा स्वरूपाचे स्वरव्यंजन असतात, यांचा मानव जेव्हा बोलताना वापर करतो त्यावेळेला तो तितकासा दक्ष असत नाही. आणि त्यामुळं हे आंतरिक पातळीवरती भाषेमध्ये ध्वनी परिवर्तन घडताना तुम्हाला दिसतं. काही वेळेला उच्चारण शीघ्रता हेही त्याला कारण असतं की माणसं खूप गडबडीनं बोलत असतात आणि एका पाठोपाठ एक ध्वनींवरती आघात करत असताना तो योग्य रीतीने होत नाही आणि त्यामुळे उच्चारण शीघ्रतेमुळे सुद्धा ध्वनी परिवर्तन घडतं. म्हणजे सुलभीकरणाची प्रवृत्ती, निकटत्वजन्य सहचर्य, उच्चारण शीघ्रता अशा अनेक कारणांनी आपल्याला आंतरिक पातळीवरती ध्वनींचा भाषा बोलत असताना आपण जेव्हा योग्य उच्चार करत नाही तेव्हा हे असं आंतरिक पातळीवरचं ध्वनी परिवर्तन घडताना तुम्हाला दिसतं. आता बाह्य कारणं कोणती आहेत, ध्वनी परिवर्तनाची बाह्य कारणं कोणती आहेत याचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ऐतिहासिकता हे एक कारण असतं, भिन्न सांस्कृतिक सहसंबंध हे एक त्याला कारण असतं. दोन भाषिक भूप्रदेश जेव्हा एकत्रित जोडलेले असतात अशा वेळेला एका भाषेतील ध्वनींच्या उच्चारणाचा प्रभाव दुसऱ्या भाषेवरती पडत असतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती असणारी जी गावं आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील, या गावामध्ये मराठी आणि कन्नड या दोन भाषा चालतात आणि त्यामुळे कधीकधी कन्नड भाषेच्या उच्चाराचा परिणाम मराठी भाषेच्या उच्चारणावरती होताना तुम्हाला दिसतो किंवा कर्नाटकामध्ये बोलल्या जाणाऱ्या त्यांच्या कन्नड मातृभाषेवरती मराठी भाषेचा उच्चारणाच्या पातळीवरती परिणाम झालेला तुम्हाला दिसतो. हे जर आपण त्याचं स्वरूप पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं भिन्न भूप्रदेशांचं संलग्नीकरण, संस्कृतीची सरमिसळ, ऐतिहासिक कारण सुद्धा या भाषिक ध्वनी परिवर्तनासाठी महत्त्वाचं कारण ठरताना तुम्हाला दिसतं. एखादी परकीय सत्ता जेव्हा एखाद्या राष्ट्रावरती किंवा एखाद्या राज्यावरती राज्य करते त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचा धर्म येतो, त्यांची संस्कृती येते आणि त्यांची भाषा पण येते आणि मग त्या मुळात अस्तित्वात असणाऱ्या मातृभाषेवरती त्या परकीय भाषेंचा प्रभाव पडतो आणि या प्रभावातून मग त्या मातृभाषेच्या उच्चारणावरती बदल घडतात. नुसते उच्चारणावरती बदल घडतात असं नाही तर काही परकीय शब्दसुद्धा या मूळ राज्याच्या मातृभाषेमध्ये असे काही मिसळून जातात की ते त्या मातृभाषेपासून वेगळे आहेत असं आपल्याला समजतच नाही. आता विचारात घेतलं तर तुमच्या असं लक्षात येईल की भारत हा एका अनेक परकीय सत्तेंच्या व्यवस्थेचा बळी ठरलेला तुम्हाला दिसतो आणि त्यामुळं मराठी भाषेचं नुसतं जरी उदाहरण घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की या मराठी भाषेमध्ये उर्दू शब्द आलेले आहेत, पारशी शब्द आलेले आहेत, इंग्रजीनं तर मराठी भाषेवरती अधिराज्यच गाजवलेलं आहे आणि कितीतरी अशा स्वरूपाचे शब्द आणि उच्चारणाच्या पातळीवरती झालेले बदल ह्या परकीय राजसत्तेच्या माध्यमातून घडलेले तुम्हाला दिसतात. म्हणून ऐतिहासिकता हे सुद्धा एक ध्वनी परिवर्तनाचं कारण ठरताना तुम्हाला दिसतं. याला बाह्य ध्वनी परिवर्तन असं म्हणतात. काही समाजामध्ये अशा एक रूढी असतात आणि रूढीच्या पातळीवरती सुद्धा भाषिक ध्वनी परिवर्तन घडताना तुम्हाला दिसतं. म्हणजे काही आदिम जमातीमध्ये स्त्रियांच्या तोंडामध्ये लाकडी तुकडा ठेवून बोलण्याची रूढी असलेली तुम्हाला दिसते. जेव्हा अशा स्त्रियांच्या मुखामध्ये लाकडी तुकडा रूढीच्या पातळीवरती ठेवला जातो त्यावेळेला अशा स्त्रिया जेव्हा भाषिक उच्चार करतात त्यावेळेला त्यांचे उच्चार असे स्पष्ट आणि नेमके होऊ शकत नाहीत आणि मग त्यांच्या उच्चारणाचा प्रभाव त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये
जन्माला आलेल्या मुलांच्यावरती होतं आणि मग ध्वनी परिवर्तन घडताना तुम्हाला दिसतं. तर अशी अनेक बाह्य कारणं सुद्धा ध्वनी परिवर्तनाला कारण ठरताना तुम्हाला दिसतात. तर या पद्धतीनं आपल्याला ध्वनी परिवर्तनाचं स्वरूप साधारणपणे असलेलं तुम्हाला दिसून येतं. अगदी सहजपणाने आपल्याला सुद्धा भाषेच्या या ध्वनी परिवर्तनाच्या संदर्भामध्ये म्हणता येतं की एखाद्या भाषेच्या ध्वनींच्या उच्चारामध्ये झालेले बदल म्हणजे ध्वनी परिवर्तन होय. म्हणजे एखाद्या भाषेच्या उच्चारामध्ये झालेले बदल म्हणजे ध्वनी परिवर्तन होय असं आपल्याला म्हणता येतं. तर असो, यानंतर आपण गजेंद्र गडकर नावाचे एक भाषाशास्त्रज्ञ आहेत, त्यांची व्याख्या आपण नमुना दखल पाहू आणि मग या ध्वनी परिवर्तनाचं स्वरूप वैशिष्ट्य काय आहे या अनुषंगाने चर्चा करू आणि त्यानंतर मग ध्वनी परिवर्तनाची कारणे की जी व्यापक स्वरूपामध्ये इथं मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये मांडलेलीच आहेत, त्याचा मग आढावा आपण पुढच्या तासाला घेऊ. धन्यवाद.